कॅम्पा कोला हा विषय कालपासून जरा जास्तीत चर्चेत आलेला आहे। त्याविषयीची पहिली बातमी आहे। महापालिकेचे अधिकारी कॅम्पा कोलामध्ये आता दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच हे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेत। कॅम्पा कोलाचा वीज आणि पाणी पुरवठा आज तोडण्यात येणार आहे अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कळते। पहिल्या टप्प्यात जे काम केलं जाणार होतं काल ती कारवाई पालिकेला करता आलेली नाहीये आणि आता काही वेळापूर्वीच हे पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी कॅम्पा कोलामध्ये दाखल झालेले आहेत। महापालिका कर्मचारी अधिकारी विरुद्ध कॅम्पा कोला वासीय असा संघर्ष पुन्हा एकदा रंगताना आपल्याला दिसून येतोय। आजही आपल्या भूमिकेवर कॅम्पा कोला वासीय ठाम आहे। सुरुवातीपासूनच या कारवाईला त्यांनी विरोध केलेला आहे। महापालिका विरुद्ध कॅम्पा कोला हा संघर्ष आता कुठेतरी चिघळतानाही दिसतोय। पहिल्या टप्प्यात वीज आणि पाणी या संदर्भात कारवाई केली जाणार होती। वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे। त्याचबरोबर गॅस सुद्धा खंडित करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यातलं हे काम होतं। महापालिकेचे कर्मचारी आता कॅम्पा कोलाच्या गेटवर दाखल झालेत। काल सकाळपासून कॅम्पा कोला वासीय एकत्रित आले होते। खाली ते सगळेजण उतरले होते आणि होम हवन काल सकाळपासूनच सुरू झालं होतं। मात्र अखेर दुपारी एक मिनिट सर, पहिलं मराठीत बोला। आज काय नेमकी कारवाई करणार आहे? आज सुद्धा आम्ही रहिवाशांना विनंती करणार आहे की त्यांनी गेट सोडून बाजूला व्हावं आणि आम्हाला आमची कारवाई करू द्यावी। काय बोलताय पण कशाला मध्ये करताय? सर, काल नेमकी काय कारवाई केली आणि त्यांना ज्या पद्धतीने नोटिसा जारी केल्या आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, नेमकी काय कारवाई केली? पुढे हां तुम्ही सांगा काल काय झालं? सर, काल काय नेमकी कारवाई केली आणि आज नेमकी काय कारवाई? काल रहिवाशांना विनंती केली होती की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला प्रेमाच्या आतमध्ये जायचं आहे। पुरवठा, गॅस पुरवठा आणि पाणी पुरवठा खंडित करायचा आहे। परंतु काल रहिवाशांनी त्याला सहकार्य केलेलं नाही। त्यांना संध्याकाळी सगळ्या सोसायटीचे सेक्रेटरी आणि चेअरमन त्यांना बोलावून पुन्हा विनंती केली होती की हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी अडथळा निर्माण करू नका। अडथळा निर्माण केला तर एक सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमानना होईल आणि त्याच्यावरती प्रत्येक अडथळा आणणारावरती गुन्हा दाखल होऊ शकतो। हे अवमाननाची याचिका दाखल होऊ शकते। काल अडथळा दाखल केला, काय गुन्हे दाखल केले? त्याच्यावर IPC सेक्शन 353 खाली गुन्हे दाखल होतील, त्याच्यावर केलेले आहेत काल। आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अवमानना केल्याबद्दल सुद्धा महापालिकेतर्फे कारवाई केली जाते। आपण पोलिसात तक्रार दाखल केली, नेमकी काय तक्रार दाखल केली? सरकारी कामात अडथळा आणलेला आहे, गेट अडकून अंमलबजावणी करू दिलेली नाही का आदेशाची, याचे काल आम्ही FIR दाखल केलेला आहे। आज क्या आप बल का प्रयोग करेंगे और कौन से सेक्शन उनके ऊपर लगाए? अरे यार नको नंतर रिक्वेस्ट कर रहे हैं। तर आपण बघतोय की महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि काल या रहिवाशांनी कारवाई करू दिलेली नाही, सरकारी कामामध्ये अडथळा आणला या प्रकरणी या कॅम्पा कोला वासियांवर कारवाई करण्यात येणार आहे। कलम 353 अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। आणि आजही हे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तिथल्या रहिवाशांना आवाहन केलं जात आहे, सरकारी कामामध्ये अडथळा आणू नका हे आवाहन त्यांना केलं जात आहे। कारवाईला आम्हाला सुरुवात करायची आहे असं ते सांगतायत। आणि त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे। हेमंत बिर्जे आपले प्रतिनिधी थेट त्या ठिकाणाहून आपल्या सोबत आहे, ते आपल्याला सविस्तर माहिती या ठिकाणाची देत आहेत। हेमंत, महापालिकेचे अधिकारी कॅम्पा कोलामध्ये दाखल झालेले आहेत, आम्ही बघतोय या दृश्यातनं आता अधिकारी काय नेमकं सांगतायत आणि आता सध्या काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी? ज्या पद्धतीची कालची जी परिस्थिती होती त्या पद्धतीची आज सध्या आता परिस्थिती म्हणजे गेट बंद करण्यात आलेले आहेत। ज्या पद्धतीने कॅम्पा कोलाच्या रहिवाशांनी कालही गेट बंद केलेले आहे आणि त्या गेटवर ज्या पद्धतीने होम हवन सुरू केलं होतं तशाच पद्धतीचं आता 12 वाजता त्यांनी होम हवन सुरू केलेलं आहे। काल 9 वाजता तो होम हवन सुरू झालेलं होतं, पण आज ते 12 वाजता सुरू केलेलं आहे आणि 12 वाजता होम हवन सुरू झाल्यानंतर गेट बंद आहे। आपण पाहू शकता कशा पद्धतीचे इथे दृश्य आहे। त्या गेटच्या बाहेर कॅम्पा कोलाचं बॅनर्स लावलेले आहेत
आहेत आणि आतमध्ये त्या पद्धतीने त्यांनी होम हवन सुरू केलेलं आहे। कॅम्पा कॉलनीचा हा 1 नंबरचा गेट आहे आणि गेट नंबर 2 त्या साईडला महापालिकेचे अधिकारी त्या गेटमधनं घुसण्याचा प्रयत्न करत आहेत। महापालिकेचे सुरक्षा रक्षक त्यांच्याबरोबर आहेत, अधिकाऱ्यांबरोबर आहेत आणि ते प्रयत्न करत आहेत की आम्हाला कारवाई करायला द्या। तिकडच्या कॅम्पा कॉलनीतल्या रहिवाशांना ते सांगतायत, पण गेट नंबर 2वरही तिकडे त्याच पद्धतीचं होम हवन सुरू आहे आणि त्यांना विरोध करण्यात आलेल्या अडचणी निर्माण करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जी कालची कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला ह्या कॅम्पा कॉलनीच्या रहिवाशांनी, त्याच्या विरोधात वरळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करावा म्हणून तक्रार दाखल केली। त्या पद्धतीने पोलिसांनी तक्रार दाखल करून गुन्हा दाखल महापालिकेची तक्रारीची नोंद घेऊन गुन्हा दाखल केला आहे आणि त्यामुळे आता या कॅम्पा कॉलनीच्या रहिवाशांनी ज्या पद्धतीने शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला म्हणून 141चा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या पद्धतीने पालिकेने ज्या पद्धतीने 353ची जी कारवाई केली होती, जी नोटिसा जारी केल्या होत्या की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करू नका नाहीतर तुमच्यावर कारवाई होईल आणि त्या पद्धतीचा 141चा गुन्हा दाखल केला आहे। आजही तो अडथळा परत एकदा दिसतो आहे, पण आज मुख्य म्हणजे या पालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर कुठलेही पोलीस सुरक्षा रक्षक नाही आहेत, फक्त महापालिकेचे सुरक्षा रक्षक आहेत। त्यामुळे ही कारवाई आता किती वेळ आणि कशी चालेल याबाबत शंका निर्माण झालेली आहे आणि हा तिढा अधिक आता गंभीर होताना दिसतोय। अश्विनी, नक्कीच हेमंत, तिढा नक्कीच गंभीर होत चाललेला आहे। आपण बघतोय आज पोलीस व्यवस्था या ठिकाणी नाहीये, पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत काही पोलीस कुमक आलेली नाहीये, मात्र काही बळाचा वापर या ठिकाणी करण्यात येईल का असा काही अंदाज आहे का? कारण कॅम्पा कोलावासी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। नक्कीच ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कुठलंही अनैतिक पद्धतीने घर विकत घेतलेलं नाही, आम्ही लिगलायझेशन प्रोसिजरनुसार घर विकत घेतलेलं आहे। पण ज्या बिल्डरवर कारवाई करायला पाहिजे होती त्या बिल्डरला मात्र महापालिका असू दे किंवा शासकीय यंत्रणेने मोकाट सोडलेलं आहे। पण आमचं घर तोडण्यासाठी तुम्ही कारवाई करताय, त्यामुळे ते हट्टाला पेटलेले दिसत आहेत। कशा पद्धतीने घर वाचवण्यासाठी देवाचा धावा करताना दिसत आहेत, त्या देवाचा धावा करताना होम करतायत आणि होमामधल्यांना मंत्रोपचार त्यांचे सुरू आहेत आणि त्यांनी कालच म्हटलं होतं की शेवटी देवतारी त्याला कोण मारी आणि देवच आपलं घर वाचू शकतो, अशा पद्धतीचा त्यांचा विश्वास आहे आणि त्यांची लढाई आता अखेरची लढाई आहे ही त्यांना माहिती आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने आता सारं सांगितलेलं आहे की ही घरवर कारवाई झाली पाहिजे। महापालिकेकडे तुम्ही रहिवाशांनी चाव्या सुपूर्द केल्या पाहिजेत, पण चाव्या अद्यापही सुपूर्द करायला तयार नाही आहेत। महापालिका गेटवर येऊन उभी आहे, महापालिकेचे अधिकारी सुरक्षा रक्षक गेटवर येऊन उभे आहेत की त्यांना विजेचं, पाण्याचं आणि गॅसचं कनेक्शन तोडायचं आहे। आज पाण्याचं कनेक्शन तोडण्यासाठी त्यांची विनवणी करतायत, पण तिथले रहिवासी मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आज सोडायला तयार नाही आहेत। महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दोन्ही गेटवर अडवून ठेवलेले आहे।